पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। पालघर जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। मात्र याच दिवशी रात्री तलासरी पोलीस ठाण्या हद्दीत एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। मदतीचा आव आणून काही नराधमांनी तिला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी तलासरी पोलिसांनी जलद हालचाली करत 3 संशयितांना आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित 19 वर्षीय तरुणी हिचे कुटुंबियांशी पटत नसल्यामुळे ही तरुणी गेल्या काही दिवसांपासून आपल्या मैत्रिणीच्या घरी राहत होती। 9 ऑगस्ट रोजी ती तिच्या प्रियकरासोबत दुचाकीवरून शेजारच्या गुजरात राज्यात फिरण्यासाठी गेली होती। दिवसभर फिरल्यानंतर रात्री 10 वाजताच्या सुमारास हे दोघे दुचाकीवरून पुन्हा घरी परत येत होते। प्रवासादरम्यान तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीचा किरकोळ अपघात झाला आणि गाडी रस्त्यावर घसरली। अपघात झाल्याचे पाहून तर रस्त्यावरून जाणारे आणि आजूबाजूला उभे असलेले 4 ते 6 तरुण त्यांच्या मदतीसाठी पुढे आले, परंतु ही मदत नव्हती। अपघातग्रस्तांना मदत करण्याचे नाटक करत या तरुणांनी परिस्थितीचा गैरफायदा घेत पीडित तरुणीला जबरदस्तीने ओढत आणि फरफटत रस्त्यापासून दूर असलेल्या एका निर्जन स्थानी नेले। प्रियकराने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला धमकावून बाजूला करण्यात आले। यानंतर प्रियकर त्या ठिकाणाहून पळून गेला आणि त्या 6 जणांनी तिचा सामूहिक बलात्कार केला। या संपूर्ण घटनेनंतर पालघर एकदा हादरला आहे। 6 जणांनी अशा प्रकारे मदत करण्याच्या नावाखाली एका 19 वर्षीय तरुणीचा बलात्कार केलाय। या संपूर्ण प्रकरणानंतर 3घांना तर अटक करण्यात आली आहे, परंतु 3 अद्यापही फरार आहेत। पोलीस त्यांचा तपास घेत आहेत। जाणून घेऊया यावेळेस पोलिसांचे यावर काय म्हणणे आहे। नमस्कार, माझे नाव अजय गोरड, पोलीस निरीक्षक तलासरी पोलीस स्टेशन। तलासरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल दिनांक 1 घटना घडलेली आहे की त्याच्यामध्ये एक 19 वर्षीय मुलगी आहे। ती आपल्या मित्रासोबत उमरगाव गुजरात येथे फिरायला गेली होती आणि ती परत येत असताना आमगाव या ठिकाणी तिची गाडी स्लिप झाल्यानंतर 3 इसम आले एका दुचाकीवर आणि तिला तिच्या मित्राला शिवीगाळी दमदाटी करून त्याला हाकलून लावलं आणि नंतर त्या 3 इसमांनी परत त्याच्या 3 इसमांना बोलवून तिला गाडीवर जबरदस्तीने घेऊन एका बंगल्याच्या कट्ट्यावर आचाड हद्दीमध्ये एक सामूहिक अत्याचार केल्याची खबर पीडिताने दिल्याने तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 233/2026 भादवी 70-1 BNS 70-1 व इतर कलमाप्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 1 आरोपीला अटक केलेली आहे। 3 आरोपी ताब्यात आहेत। 3 आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। त्यांची चौकशी चालू आहे। पीडिताची आरोग्य तपासणी झालेली आहे गुन्ह्याच्या अनुषंगाने आणि तिची तब्येत स्थिर आहे, ती स्टेबल आहे, चांगली आहे। पुढील तपास सखोल चालू आहे।